ते सन्माननीय आमचे सचिनजी माडी, त्याचप्रमाणे भूषण सावंत, त्याचप्रमाणे प्रमोद घाडिवकर आणि आमचे मुरकर बुवा, या सर्वांचे माझ्या मंडळातर्फे लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे या बारीसाठी बारी कळली ना मित्रांनो, बारी कळली बघा त्यांच्या पायात लागलेला कोरगावकर काका दहीसर सुद्धा भजनासाठी खास येतात, ही आवड असते पाय घाते उगत नाही आम्ही कमवला चिंतक गुलाम माका म्हणतात हळूहळू। त्याचप्रमाणे आमचे शिवसेना शाखा क्रमांक 38 शिंदेगड यांचे उपशाखा प्रमुख सन्माननीय गुरव साहेब बाळकृष्ण गुरव यांचं सुद्धा माझ्या मंडळात लाख लाख आभार मानतो। त्याचप्रमाणे गटप्रमुख सन्माननीय योगेश गुजर त्यांचं सुद्धा माझ्या मंडळात लाख लाख आभार मानतोय। भजनाची सुरुवात भजनाप्रमाणे करूया, वेळेमध्ये करूया, बरे की नाही? नमस्कार बोलले काय बोलले म्हणजे काय बोलू का नाही मला वाटतं या सगळ्या काय तू सारगाण लावलं तू सारगाण का कारण सांगतो या सगळं तू काय केलं म्युझिक नाही लावलं खरोखर त्याचा मी तुझ्या ह्या मताशी सहमत आहे खरोखर चांगला तर चांगला म्हणून योगेश कुलकर्णी काय समजली विषय काय तुला सांगते आता तू सुस्वागतम घेतलं परत विसरलं पकवानवाल्यांची नावं घेऊ
सावं नंतर घेतलं. सगळ्यात मोठा गोष्ट काय चुकलं तू माहिती का? आज काय यार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन अभिमान वाटा बोयो पुढ्या चिन टपाक काय म्हणतात? फोन करून माका सांगता चिन टपाक काय म्हणत चिन टपाक दमद बरोबर त्याच्या आवाजात शोभतात करता कामच त्याचा. आता पेटवून घेऊ घाबरा नको बिंदास काय तर करूकला आणि म्हणता काय पहिली सुरुवात तू करूक ना मी तुका घाबरून सुरुवात करूक नाही का? लुकॅट मी पहिली सुरुवात किती करूक नाही माहितीये तुका? आमच्या भजन मंडळ पहिला तू शिकवा ना बाहेरसून पाहुणे येतं ना त्याला पहिली पाऊल करून देतो आम्ही काय भारी. दुसरे पावटीत मग पहिला जॉब जातला तसं दुसरा जॉब पुढे जातला काय समजली? खरंच माका वाटला म्हणजे खरोखर बुवा तुम्हाला बारीक मी अतुषित केला तरी तुमच्या खरोखर बुवा तरी जोरदार टाळायला पाहिजे. कारण आता भरपूर बुवा बुवा आज साऱ्याने येते ना काय बापू सांगतो माझं झील बारी करता काय जातले तिला काहीतरी बारी देवा काय झिला बारी दिल्याने काय झील हो काय कधीच मी काय नाही असं नसता. हे आम्ही उगाच काय सांभाळला 15 वर्ष झालेले का आणि डबल वारी बोलून काय विचारून आम्ही सुरुवात केली. डबल वारी जाऊ तेवढा जाऊन दे असं काय बोलणार. शेवटी काय या बारीपुरीला बोलूचा लागतं नाही तर आमचे काय वाईट संबंधच नाही मुळात. जाताना तू आता चार पासून मी 5 दिवस पुढे बघू सांगतोय काय नाही बंद जातो हळूहळू भजन म्हणजे भक्तीच्या म्हणजे नंतर म्हणजे नतमस्तक भक्तांसमोर नतमस्तक होऊन गेले गायन म्हणजे भजन आहे नाही का? गोड सगळं झालं पण अध्यात्म थोडा तरी वया तुमच्याकडे लय आहे बरोबर त्या बाबतीत मी तुमचा सॅल्यूट मागतो. काय कली मला येताना लग्नावस्थेत आले बघा माऊली कली येताना लग्नावस्थेत आले त्याच्या एका हातामध्ये लिंगण एका हातामध्ये जीव आहे बघा. या नामस्मरणामध्ये जर का तारून जायचं असेल तर मुखी हरिनामे असणं प्रत्येकाच्या गरजेचं आहे नाही का? बरोबर आपापल्यासाठी प्रत्येकाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण काही बाजू कंजूस करू भले बक्षीस जर कंजूस केला तरी हरकत नाही.
वाटचाली खरोखर माझ्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहेत. आणि तुमचं सुंदर असं भजन या ठिकाणी तुम्ही सादरीकरण केलं. परंतु काय आपल्या देशाचा अभिमान ठीक आहे महान मध्ये विसरूच जातो. आमचे युट्यूबर रुपेश विधी यांचं सुद्धा माझ्या मंडळातर्फे लाखला गावात म्हणतोय. कारण चांगले चांगला आजकाल आपण या ठिकाणी आम्ही या ठिकाणी किती काही भजने केली डबल वाड्या केला तरी ते पोहोचवण्याचं काम जर कोण करत असतील तर ते युट्यूबर आहेत. खरोखर त्याचे लाख मोठ्या टाळे आणि त्यांना भगवंत त्यांनी एकच पाठवलं त्यांचं चॅनल जे आहे ते एवढं पुढे जाऊ की परत आमका येऊन विचारू पाहिजे बारीक केलं तर विषय काय नाही. खरोखर त्या विषयामध्ये आपण जाऊयात नको मुळात. पण खरोखर आज युट्यूबर आहे म्हणून भजन आहे आणि भजन आहे म्हणून युट्यूबर तर मी दोघांचा मिलाप केलोय. काय बाकी काय म्हणाले बारी कॅन्सर झाली वा तो विषय सगळ्यांना माहिती आहे. उघड्यापाशी थंडीत कुडकुडून मुलाची परिस्थिती आहे समजला. कारण किसी पेड़ के पीछे अगर किस्सा ना होता और अगर कुराड़ी ना होती और कुराड़ी के लकड़े के पीछे अगर लकड़े का हिस्सा ना होता नाही का बुवा. कारण आपलेच बोल ज्यावेळी आपल्यावरती घाव घालतात ना त्यावेळी आपण समजायचं की आपण कुठे एक पाऊल त्यांच्या पुढे असतो. काय समजली या कॅन्सर होणार ज्याच्या प्रारंभात हा त्याच्या भेटणार त्या कॅन्सर होऊन दे कोणत्या मार्गाने त्यांनी घेऊन दे त्याचे आमका बरोबर नाही. मंडई ताटा आमच्या अन्नामुरी संचालक वय वर्ष 71 वय वर्ष 71 आजही या भजनासाठी त्या माणसात काय केलं नाही अगदी मला ठरली माहिती आहे बरं की नाही. त्यामुळे आम्ही ह्याच कमवलो आणि बाकी काय नाही. गुलाम म्हटलं त्याचं मग थोडस राग येतो जाऊन देतो रागावचं नाही. आज या भावात मी जत्रेवर फिरवतो रे कुळकुळ सन्मान्य तबलावादक प्रथमेश माडकूट यांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी तू काय देऊ ना मी गाणं घेतोय. सुरुवात असं काय सारा दिवस आज गाईचा सारा दिवस आज गाईचा वाढदिवस आहे या ठिकाणी सन्माननीय अरुण मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा चरणाचे नतमस्तक मंडळ त्यांच्या लाखला आभार मानतो. त्याचप्रमाणे नवदीप बुवा रोहन धुमाळ यांचा सुद्धा माझ्या मंडळाकडे लाखला आभार मानतोय. काय सुद्धा गीत म्हटल्याच्या नंतर आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे की आपल्या देशाचा त्याच्यासाठी ज्या जवानांनी या देशासाठी आपलं जीवन बलिदान केलं त्यांच्यासाठी एक गाणं घेतोय आणि माझ्या भजनाकडे जातोय. मेरे वतन के
तेरा ये बदल जाएगा वो नाम जाएगा तेरा ये बदल जाएगा मेरी
पर बोले जहा मतलब होता है वहा दोस्ती नाही होती, नाही का? आणि ही मित्रता आहे बघा. आज भजन लहान मुलांना आवडतं हे खरोखर कटू सत्य आहे. कारण आज यांची दोन मुलं युगान गुरु आणि पार्थ गुरु आज भजनामध्ये, आज वय वर्ष त्यांचं 17-16 आज ते भजनामध्ये. कारण आज संगत चुकीच्या ठिकाणी चालली आणि ती भजनामध्ये आणण्याचं काम आज तरुण पिढी आपल्या मुलांना देते. खरोखर त्यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी सन्माननीय सार्थक पालव, आयुष सगळे, अथर्व मामुनकर आणि पियुष साटप या 4 बालकलाकारांकडून 100 त्याचप्रमाणे टीव्हीच्या माध्यमातून सन्माननीय ऋषिकेश मिस्त्री यांच्याकडून 101 रुपयाचं बाजूकला मंडळ स्वीकारतो. सन्माननीय बुवा अरुणजी मांजरेकर यांच्याकडून 101 माझ्यासाठी 101 आणि 101 आमच्या भाविकांसाठी बक्षिसाचे 100चा वाजव पुढे 100चा वाजव आता वाजवलं तरी वाजव आता पाण्यात तू कांद तुला इकडून जाऊन तिकडून जाऊन इकडून जाऊन तिकडून जाऊन तू पण मंडपात कारण कलाकारांना टाळ्याची अपेक्षा असते. पैसे घालायचे नाही घेतले झालं. सन्माननीय दशरथ यांच्याकडून देवदत्त गाडीमध्ये 100 पाचशे केलंय. असं ना तुमची 5 मिनिटं पुढे गेली पण माहिती आहे तसंच करतो त्यामुळे तुमचं काय बोलू करतो. बुवा बोलता बोलता बोलले या तेव्हा गाडी अवगती तुझी बारी आहे मध्ये मात्र गोष्ट ठेवून बोललो मी ती बरं तो बिचारा तुझं बारी दिल्या त्याचे आभार म्हणून त्याच्यावर बारी घेऊ हा नको ती चावडतो ना कसं गुलाम गुलाम दिसतोय. अरे गुलाम चीन टपक काय चीन टपक वरतीचा दिवस आहे. नमस्कार तरी म्हटलं काय बुवा भजन करावं तसं आहे बुवा. त्यामुळे पहिली तुका सुरुवात दिलोय माका वाटलं काहीतरी बोलशील पण नाही. त्याच्यातली शाही संपली का पॅन सरला तात मग काय हा हो का आता माका सांगता असो बदलं हा अरे बरं असो बदले तरी एका त्रास आणि असो बदले तरी एका त्रास मांडी देऊन बसल की जाते गजरा तुझं खुळखुळ वाजवतो थांब जरा. पहिले काय मी घरू घाबरत ना तुझ्या माहिती तशी सांगतो. आणि जो विषय क्लिअर लक्षात ठेव चिट्टी उडी जो उडवायचा जो काय विषय होतो ना तो माझा नव्हतो का माझ्या मंडळातून होतो. त्या मंडळाने ठरवल्या ना आणि ह्यो गुलाम त्या मंडळात काय विचारता दोन्ही चिट्टे चेक करून बघता दोन्ही नाव यायची आहेत का मंडळाला विश्वास नाही पैसून आले 4 घंटात मला काहीतरी म्हणजे झाली ना 4 एक माका देऊन झालं काय बुवा. शेवटी मंडळ अशा गोष्टी करणार वस्तूच्या हिशोबाने केल्या असतील पुढे जाऊन देत बाकी दिसता बरोबर पुढे काय तर झोक लागा काय तर बोलूक लागा हा लिहून घ्यावा इतकंच बरं. मी चिंतापाक असे चित्त 2 एकाच नावाची लिहू काय तुला मी पेन काढू पण ना पेन काढलंय ना जाऊन द्यायचं काही पर्पज होणार तुझ्या काय. या ठिकाणी सर्वांनी आमची 10 वर्षापासून मैत्री आहे ती म्हणजे दत्ता निवळकर विचार त्यांचे आभार मानलं नाही तुझ्या गाणी करत आभार दत्ता निवळकर त्यांचे जोरदार आभार म्हणा. हे भजनाचं क्षेत्र आहे कुठचंही शुभकार्य असू देत बघा त्या शुभकार्याच्या ठिकाणी डॉक्टर काय वाटतात काहीतरी कोणतरी आजारी पडा दे मी माझ्याकडे येऊन माझा धंदो होऊन दे. वकिलाक वाटतात काहीतरी घटस्फोट होऊन दे आणि माझ्याकडे माझा धंदो होऊन दे. पण हे एकमेव उदाहरण आहे बुवा या सावडवाल्यांसाठी जोरदार टाळ्या. कारण त्यांची एकच मनामध्ये इच्छा असता की कुठेतरी शुभ कार्य घडून दे की माझा तिकडे चिखल वाचून आमची डॅडी सांगायची काय समजली हा मिक्सर नको काय मोठा कठीण काम
पहिले लोक पाट्याला वाटायची चटणी, नंतर मिक्सर इलो घालून घुमखडा आणि त्याच्या मिक्सर मध्ये खाली एक काळा बटन असतो लाल असता तू पारक गेलो माणूस बटनात बघित असतं वाटतं तरी मग चित्त बघ म्हणून नाही तुझा सुटे वळे माणूस बसवले 40 मिनिटं ते 5 मिनिटं करीतो वंदना करीतो वंदना गजानन करीतो वंदना गजानन करीतो वंदना करीतो वंदना सन्माननीय सौ विजया दबडे यांच्याकडून पकवाज वादक आणि तबला वादक भालमाडी यांच्याकडे 100 तपिलाची लावून दोरी तपिला सांभाळ पैसे ऐसाचे बरे काढून घेतलं ठीक आहे असं शेवटी कलाकार मजा मस्ती मनोरंजन होणार शेवटी उगवता कलाकार आहे त्याच्या पाठीचे प्रत्येकाने उभं राहणं गरजेचं जोरदार टाळ्यांचे वाजवा कधी दुपारची नसतो बघा कलाकाराला कलाकाराने दाद देणं गरजेचं असतं नाही का बुवा खरोखर शुभेच्छा तुला
सन्माननीय संजयजी चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं माझ्यासाठी 100 रुपयाचं देवदत्त गाडी